नमस्कार, मी संयोगिता आणि पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत. पिंपरीतील हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड अर्थात HL पुन्हा एकदा गंभीर वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. GEM पोर्टलनुसार पुरवण्यात आलेल्या अमॅक्झोसिलिन इंजेक्शनच्या बॅच क्रमांक 0027 मानक गुणवत्ता चाचणीत निकृष्ट ठरल्याची माहिती समोर आल्यानंतर ESIC रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. उपवैद्यकीय आयुक्त संजीव कोचर यांनी संबंधित औषधाचं पेमेंट हे तात्काळ रोखण्याचे आदेश दिले. सरकारी रुग्णालयांमध्ये पुरवलं जाणारं औषध जर गुणवत्ता चाचणीत निकृष्ट ठरत असेल तर रुग्णांच्या सुरक्षतेची जबाबदारी नेमकी कोणाची आहे असा प्रश्न समोर येतोय. या घडामोडींमुळे HAL मधील गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा, उत्पादन प्रक्रिया आणि प्रशासकीय निर्णयांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणामुळे HALच्या व्यवस्थापकीय संचालक नीरजा सराफ यांचा कार्यकाळ चर्चेत येतोय. त्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयांची गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थेची, औषध पुरवठा प्रक्रियेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ही विविध स्तरांतून होतीये. रुग्णांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या औषधांबाबत निष्काळजीपणा कसा झाला, गुणवत्ता तपासणी यंत्रणा ही अपयशी कशी ठरली आणि या संपूर्ण प्रकरणासाठी जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत. ESICच्या कारवाईनंतर HAL मधील या प्रकरणाकडे राज्यभराचं लक्ष लागलंय. चौकशीतून नेमकी कोणती तथ्य समोर येतात आणि जबाबदारांवर कारवाई होते का आणि रुग्णांच्या सुरक्षेबाबत कोणती पावलं उचलली जातात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की व्यक्त करा.